नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवक आणि कृषी सेवक त्याचबरोबर इतर ज्या परीक्षा असतात त्यासाठी मराठी व्याकरण आणि GSचे लेक्चर आपण आपल्या या चॅनलवर घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपली जे प्रश्न घेतोय आपण किंवा जी माहिती घेतोय ती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना पण आपला जे व्हिडिओ असतो त्याची लिंक तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्याचा फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नाही आवडत असेल तर डिसलाईक पण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या या चॅनलकडे वळूया आणि आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलपणे जे कोणताही एक मुद्दा घेतला त्याच्यावर डिटेलपणे माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दल आपला जो प्रश्न आला तर ते जाणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या प्रश्नाकडे आणि आपल्या माहितीकडे वळूया. तर आजचा जी माहिती आहे ते पहिली माहिती म्हणजे आणि पहिला प्रश्न ते म्हणजे तंबाखू, मिरची, टोमॅटो, कांदे, वांगे यावर पडणारा रोग कोणता? एका बाजूला रोग दिलेला आहे आणि एका बाजूला जे आपले पिकं दिलेले आहेत. तर कोणता रोग पडतो? तंबाखू, मिरची, टोमॅटो, कांदे, वांगे यावर कोणता रोग पडतो? तर सेपमर हा रोग पडतो. काय पडतो? तर सेपमर हा रोग तंबाखू, मिरची, टोमॅटो, कांदे, वांगे यावर सेप रोग पडतो. सेपमर हा रोग पडतो. त्यानंतर पुढचा उडीद, भेंडी, वटाणा, त्यानंतर मूग, त्यानंतर गुलाब, कारली, भोपळे यावर कोणता रोग पडतो? तर भुरी हा रोग पडतो. कोणता? तर भुरी. उडीद, त्यानंतर भेंडी, त्यानंतर वटाणा, त्यानंतर द्राक्ष, त्यानंतर मूग, त्यानंतर गुलाब, त्यानंतर कारली, त्यानंतर भोपळे यावर कोणता रोग पडतो? तर भुरी. मी यामुळे परत करत आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला मी 1-2 वेळा सांगितल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त लक्षात राहणार आणि एकदा वाचून गेलं, एकदा वाचल्यानंतर ते तुम्हाला कळणार पण नाही आहे. त्यासाठी प्लीज बोर होत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अशी माहिती सांगणार नाही आहे की जेणेकरून परत घेणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, जर उडीद, भेंडी, वटाणा, द्राक्ष, मूग, गुलाब, त्यानंतर कारली, भोपळे यावर कोणता रोग पडतो? तर भुरी रोग पडतो. कोणता? तर भुरी. तंबाखू, मिरची, टोमॅटो, कांदे, वांगे यावर सेपमर आणि उडीद, भेंडी, वटाणा, द्राक्ष, मूग, गुलाब, कारली, त्यानंतर भोपळा यावर कोणतं? तर भुरी. त्यानंतर कपाशी, त्यानंतर मिरची, त्यानंतर द्राक्ष, त्यानंतर आंब्याचा मोहर यावर कोणता? तर काळा करपा. कोणता? तर काळा करपा हा रोग पडतो. कशावर? कपाशी, मिरची, द्राक्ष, त्यानंतर आंब्याचा मोहर यावर कोणता रोग? तर काळा करपा हा रोग पडतो. त्यानंतर बटाटा, टमॅटो, त्यानंतर फ्लावर, त्यानंतर गहू, त्यानंतर कांदा, त्यानंतर हळद, त्यानंतर कोबी यावर कोणता? तर पानावरील ठिपके. कोणता रोग पडतो? तर पानावर टिपके हा रोग पडतो. कशावर? बटाटा, टमॅटो, फ्लावर, गहू, कांदा, हळद आणि कोबी यावर पानावरील ठिपके रोग पडतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुरीवर कोणता रोग पडतो? तर तुरीवर कोणता रोग पडतो? तुरीवर तर वंधत्व आणि मर हा रोग पडतो. कशावर? तर तुरीवर हा रोग पडतो. वंधत्व आणि मर हा रोग तुरीवर पडतो. त्यानंतर केळीवर कोणता रोग पडतो? केळीवर कोणता रोग पडतो? तर केळीवर उथळ आणि किंवा मर हा रोग केळीवर पडतो. केळीवर कोणता? तर उथळ आणि मर हा रोग पडतो. त्यानंतर वाटाण्यावर कोणता रोग पडतो? तर वाटाण्यावर हे पिवळा रोग पडतो. कोणता? पिवळा. वाटाण्यावर पिवळा हा रोग पडतो. केळीवर उथळ किंवा मर, तूरवर वंधत्व किंवा मर, त्यानंतर केळीवर उथळ किंवा मर हे लक्षात ठेवा. तूरवर वंधत्व आणि मर, केळीवर पण उथळ आणि मर. त्यानंतर वाटाण्यावर कोणता पडतो? तर वाटाण्यावर पिवळा रोग पडतो. वाटाण्यावर पिवळा हा रोग पडतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुगावर कोणता? तर मुगावर भुरी हा रोग पडतो. मुगावर काय पडतो? तर भुरी. मुगावर भुरी हा रोग पडतो. आपण वरी पाहिले उडीद, त्यानंतर भेंडी, त्यानंतर वटाणा, त्यानंतर द्राक्ष, त्यानंतर मूग, त्यानंतर गुलाब, कारली यावर कोणता? तर भुरी हा रोग पडतो. उडीद, त्यानंतर भेंडी,
त्यानंतर वाटाणा, त्यानंतर द्राक्ष, त्यानंतर मूग, त्यानंतर गुलाब, त्यानंतर कारली, त्यानंतर भोपळे ह्याच्यावर कोणता तर भुर्री हा रोग पडतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि पुढची माहिती पाहू आपण आपल्या. तर पुढचं माहिती आहे ती म्हणजे पीक आणि कीड. पीक आणि कीड हे यावर आपण माहिती घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे यामध्ये क्वेश्चन बनू शकतोय हे हमखास, कारण यावर आवर्जून कोणतेही एक्झाम असो, ते ग्रामसेवक असो या सरळ सेवा असो, टोटल परीक्षेमध्ये आपण यावर क्वेश्चन पाहू शकतो, पीक आणि त्याच्यावर पडणारी कीड. तर लक्षात ठेवा, ज्वारीवर कोणती कीड पडते? तर ज्वारीवर कोणती कीड पडते? ज्वारीवर हे खोडमाशी, चिकाटा आणि मिजमाशी. कोणती कोणती? ज्वारीवर हा खोडमाशी, त्यानंतर चिकाटा, त्यानंतर मिजमाशी. एक लक्षात ठेवा, ज्वारीवर खोडमाशी, चिकाटा, मिजमाशी. विद्यार्थी मित्रांनो, जर हे तुम्हाला स्लाईड दिसत नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यामध्ये थोड्या व्यवस्थित आणि मोठे जे फॉन्ट आहे ती घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे लक्षात ठेवा आणि कमेंट करून सांगू शकता तुम्ही. तर ज्वारीवर खोडमाशी, चिकाटी, मिजमाशी हा जी कीड आहे पडते कशावर? ज्वारीवर. त्यानंतर करडईवर कोणती? तर करडईवर मावा ही कीड पडते. कोणती? करडईवर मावा ही कीड पडते. काय कोणती कीड पडते? तर मावा कीड पडते. कशावर? तर ज्वारीवर, करडईवर ही मावा ही कीड पडते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जी माहिती आहे आपली ते म्हणजे हरभरावर कोणती कीड पडते? तर हरभऱ्यावर ही घाटे पोखरणारी अळी. कोणती? तर घाटे पोखरणारी अळी ही ज्वारीवर पडत असते. कोणती? तर घाटे पोखरणारी अळी, हे लक्षात ठेवा. कारण या अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न, तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये आलेला आहे. कशामध्ये? तर हरभरावर कोणती? तर घाटे पोखरणारी अळी. हरभरावर घाटे पोखरणारी अळी ही कीड पडते. त्यानंतर भातावर तुडतुडे. भातावर कोणते? तर तुडतुडे. त्यानंतर खोडकिडा. त्यानंतर कडकरपा. कोणता? कडकरपा हे भातावर पडते. भातावर तुडतुडे, खोडकिडा, त्यानंतर कडकरपा हा रोग जे कीड आहे ही भातावर पडते. तुडतुडे, खोडकिडा आणि कडकरपा हे कीड जी आहे ही भातावर पडते. त्यानंतर तिळावर मधमाशी. कोणती? तिळावर ही मधमाशी ही कीड पडते. कोणती कीड? तिळावर तर पडते, तर मधमाशी कीड पडते. त्यानंतर भुईमुगावर कोणती कीड पडते? तर भुईमुगावर तुडतुडे, टिक्का, मावा आणि फुलकिडे. कोणकोणती? तर भुईमुगावर ही तुडतुडे, त्यानंतर टिक्का, त्यानंतर मावा, त्यानंतर फुलकिडे. कोणकोणती? भुईमुगावर तुडतुडे, टिक्का, मावा आणि फुलकिडे ही भुईमुगावर पडते. तर मावा जर एक विचार केला तर करडईवर पण पडते आणि भुईमुगावर पण पडतो, आणि तुडतुडे हे भातावर बी पडते आणि भुईमुगावर पण पडते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जी आहे मूग आणि उडीदवर कोणती कीड पडते? तर मूग आणि उडीदवर केसाळ अळी. कोणती? केसाळ अळी ही अळी जी असते कशावर पडते? तर मूग आणि उडदावर केसाळ अळी पडते, हे लक्षात ठेवा. कोणती? तर केसाळ अळी ही मूग आणि उडीद यावर ही कीड पडते. केसाळ अळी ही कीड पडते मूग आणि उडीदवर. त्यानंतर तूर जी असते त्याच्यावर कोणती कीड पडते? तो तूरवर शेंगा पोखरणारी अळी. कोणती? तर शेंगा पोखरणारी अळी कशावर पडते? तर तूरवर पडते. शेंगा पोखरणारी अळी, फक्त आणि फक्त तूर जर विचार केला तर शेंगा पोखरणारी अळी पडते. त्यानंतर गहूवर कोणती कीड पडते? तर गव्हावर हे खोडकिडा. कोणता? तर खोडकिडा ही गव्हावर पडते, हे लक्षात ठेवा. गव्हावर खोडकिडा ही कीड भातावर बी पडते आणि गव्हावर पण पडते, हे लक्षात ठेवा. भात आणि गव्हावर खोडकिडा ही कीड पडते. त्यानंतर कापसावर कोणती कीड पडते? कापसावर ही बोंडअळी. कोणती? बोंडअळी, मावा, तुडतुडे, त्यानंतर फुलकिडे, त्यानंतर पांढरी माशी. कापूसावर जी कीड पडते ती बोंडअळी, मावा, तुडतुडे, त्यानंतर फुलकिडे, पांढरी माशी. आणि एक जर विचार केला तर यामध्ये तुडतुडे कशावर पडतात? तुडतुडे भातावर पण पडते आणि भुईमुगावर पडते, आणि त्यानंतर कापसावर पण तुडतुडे पडते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फुलकिडे हे कापसावर बी पडते आणि फुलकिडे हे भुईमुगावर पण पडते, हे लक्षात ठेवा. आणि मावा हे करडईवर पण पडते आणि मावा हे कापसावर पण
पडते, जी कीड आहे. त्यानंतर ऊसावर कोणती कीड पडते? तर ऊसावर ही पायरीला कीड पडते. कोणती? ऊसावर कोणती कीड पडते? तर पायरीला. लक्षात ठेवा. ऊसावर कोणती कीड पडते? तर पायरीला कीड पडते. त्यानंतर खोडकिडा एक कीड पडते. पायरीला कीड आणि खोडकिडा कीड हे ऊसावर पडते. त्यानंतर खोडकिडा कीड ही दुसरा एक अजून आहे. खोडकिडा कशावर पडते? तर खोडकिडा ऊसाबरोबर भातावर पण पडते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्वारीवर पण पडते. ऊसावर, त्यानंतर भातावर आणि ज्वारीवर कीड पडत असते. खोडकीड ही भातावर, त्यानंतर ऊसावर पडते. ज्वारीवर पडत नाही विद्यार्थी मित्रांनो, सॉरी. तर ऊसावर आणि कशावर पडते? तर ऊस आणि ऊसावर एक खोडकीड पडते. त्यानंतर खोडकीड ही भातावर पण पडत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे कॉमन आहे ते आवर्जून लक्षात ठेवा, कारण तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतोय. त्यानंतर कांद्यावर कोणती कीड पडते? तर कांद्यावर फुलकिडे. कोणती? तर फुलकिडे कीड पडते. फुलकिडे कोणती कीड? तर फुलकिडे ही कीड पडत असते. कशावर? तर कांद्यावर ही फुलकिडे कीड पडत असते. फुलकिडे कीड भुईमुगावर पण पडते आणि कांद्यावर पण पडते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर टोमॅटोमध्ये कोणती कीड पडतात? टोमॅटोवर कोणती कीड पडते? तर टोमॅटोवर पांढरी माशी आणि फुलकिडे. कोणती? तर पांढरी माशी आणि फुलकिडे ही टोमॅटोवर पडते. पांढरी माशी दुसरा जर विचार केला तर पांढरी माशी ही कापसावर पण पडते, टोमॅटोवर पण पडते. त्यानंतर फुलकिडे ही भुईमुगावर पण पडते आणि टोमॅटोवर पण पडते. त्यानंतर कापसावर पण फुलकिडे पडत असतात. टोमॅटो, कापूस आणि भुईमुगावर फुलकिडे पडत असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बोरावर कोणती कीड पडते? तर बोरावर ही मूळ माशी पडते. कोणती कीड पडते? तर मूळ माशी. कशावर पडते? तर बोरावर. कोणती कीड कोणती पडते? बोरावर. तर बोरावर पडते मूळ माशी ही कीड पडते. त्यानंतर द्राक्षावर कोणती पडते कीड? तर द्राक्षावर ही भुगेरे, त्यानंतर फुलकिडे व उडघा. कोणती? तर भुगेरे, त्यानंतर फुलकिडे, त्यानंतर उडघा हे कीड पडते. कशावर पडते? तर ही द्राक्षावर पडते. भुगेरे, फुलकिडे, त्यानंतर उडघा हे कीड द्राक्षावर पडते. त्यानंतर जर फुलकिडे जर विचार केला तर फुलकिडे मी तुला सांगितले कापसावर पडते फुलकिडे. त्यानंतर टोमॅटोवर पडते फुलकिडे. त्यानंतर दुसरी एक आहे ते म्हणजे भुईमूग, कापूस, टोमॅटो आणि द्राक्ष. द्राक्ष, त्यानंतर कापूस, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर दुसरी एक आहे भुईमूग, कापूस, टोमॅटो, द्राक्ष यावर फुलकिडे पडत असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आंब्यावर कोणती कीड पडते? तर आंब्यावर खोडमाशी कीड पडते. आंबा आणि गव्हावर कीड पडत असते. कोणती? सॉरी, खोडकीड गव्हावर नाही पडत. खोडकीड फक्त आंब्यावर. आणि त्यानंतर एक दुसरी आहे ती म्हणजे ज्वारी. आंबा आणि ज्वारीवर खोडमाशी ही पडत असते. खोडमाशी ही कीड जी पडते ती ज्वारी आणि आंब्यावर पडत असते. ज्वारी आणि आंबा यावर ही खोडमाशी कीड पडत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे जनावरांच्या निरनिराळ्या जाती आहेत. आपल्याला जाती दिलेल्या आहेत आणि त्या जाती आपल्याला सांगायच्यात. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर आवर्जून क्वेश्चन येतोय. एखाद्या वेळेस तुम्हाला विचारू शकतात, जर डीपमध्ये प्रश्न विचारायचं म्हणल्यावर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये, कोणत्या ठिकाणी कोणती जात आढळते आपल्याला. ज्वारी आपल्या कोणत्याही असो, फळाची असो या प्राण्याची असो, कशाची असो, तर ते पण आपल्याला माहीत पाहिजे. तर आता आपण कशाची पाहणार आहोत? तर गायीच्या जाती पाहणार आहोत. कुठे आढळतात हे पण पाहणार आहोत आणि गायीच्या जाती, कमीत कमी गायीच्या जाती तरी लक्षात ठेवा. जर कुठे आढळतात काही मोजक्या जर लक्षात ठेवलं, मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या लक्षात ठेवायच्या. पण तरी पण तुम्हाला वाटलं की सगळे ठेवत असाल, जर राहत असाल तर तुम्ही ते आवर्जून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे आपण प्रश्न घेतोय, जी माहिती घेतोय ते तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर लाईक करा. आणि लाईक केल्याने काय पैसा नाही भेटणार आहे. लाईक जर केलं तर तुमचा एक फायदा आहे की जर तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यानंतर जे तुम्हाला यूट्यूबने एक सुविधा केलेली आहे, तुम्ही लाईक ज्या व्हिडिओला केलेली आहे ती तुमच्याजवळ तुमच्या लिस्टमध्ये जमा होत असते. म्हणजे लिस्टमध्ये जमा होते याचा अर्थ म्हणजे कसं, ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की मला या सरांचे लेक्चर पाहायचे, म्हणजे कृषी घटक जर पाहायचा असेल, तुम्ही लाईक केलेला असेल तर तुमच्याजवळ ते ऑलरेडी सेव्ह असतो. लाईक केल्यानंतर तुमच्याजवळ एक सेव्ह लिस्ट बनते लाईकची, आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन कधीही चेक करू शकता, कधीही पाहू शकता. आणि जर तुम्ही लाईक नाही केलं आणि लाईक न करता तुम्ही निघून गेले तर तुम्ही पाहून गेल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट डबल चेक करायची किंवा
नाव सर्च करणार नंतर तुम्हाला सापडणार. पण तुम्ही लाईक केलं तर तुमच्याजवळ ते ऑलरेडी जमा राहतं तुमच्या लिस्टमध्ये, हे लक्षात ठेवा. त्याचा पण ते पण एक फायदा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लाईकमुळं मला उत्साह पण मिळतो. त्यामुळे लाईक करा, आवडत नसेल तर डिसलाईक पण करा, चालतं, काही हरकत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न पाहू आपला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत गायीच्या जाती आणि कुठे आढळते ते पण पाहणार आहोत. तर खिल्लार, पहिले आपण एक जाती पाहून घ्या, कोणकोणत्या जाती असतात कशाच्या, तर गायीच्या. तर आपण पहिले जातीचा एकदा आपण जाती पाहून घेऊ. तर आपल्या ज्या गायीच्या जाती आहेत ते म्हणजे खिल्लार. त्यानंतर दुसरी जात आहे ती म्हणजे सिंधी. कोणकोणती? खिल्लार, कोणती? खिल्लार, सिंधी, त्यानंतर गिरी, त्यानंतर हरियाणा, देवणी, साहिवाल, डांगी, गवळाऊ, त्यानंतर थारपारकर, त्यानंतर कॉक्रेज. काय? कॉक्रेज ह्या जाती आहेत कशाच्या? गायीच्या. डबल पहा, खिल्लार, त्यानंतर सिंधी, त्यानंतर गिरी, हरियाणा, देवणी, साहिवाल, डांगी, गवळाऊ, त्यानंतर थारपारकर, त्यानंतर कॉक्रेज. ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या जाती आहेत त्या आपल्या ह्याच्या कशाच्या? तर गायीच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जे खिल्लार आहे, खिल्लार ही कुठे आढळते? तर खिल्लार हे काय महत्त्वाचं नाही आहे, पण तर लक्षात ठेवा, खिल्लार ही सांगली, सातारा, कोल्हापूर, जतन व त्यानंतर सोलापूर, सांगोला, आडपाटी येथे खिल्लार आढळते. खिल्लार कुठे कुठे आढळते? तर खिल्लार ही सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, सांगोला, आटपाटी या ठिकाणी खिल्लार आढळते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण घेत आहोत खिल्लार का महत्त्वाचं आहे? कारण आपल्या महाराष्ट्रात आढळणारी जात आहे. आणि ती कुठे आढळते? तर आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगोला या ठिकाणी आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिंधी ही सिंधी प्रांतात बलुचिस्तानमध्ये आढळते. कुठे आढळते सिंधी ही सिंधी प्रांत, बलुचिस्तान. त्यानंतर पुढची गरी ही जात कुठे आढळते? तर गरी ही सौराष्ट्र, काठियावाड, नाशिक, अहमदनगर. त्यानंतर गिरी कुठे आढळते? तर गिरी नाही, गरी कुठे आढळते? सौराष्ट्र, काठियावाड, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी आढळते. त्यानंतर हरियाणा, कुठे? हरियाणा. हे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे आहे ती म्हणजे खिल्लार, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर हरियाणा म्हणजे हरियाणा ही जात आहे, ही कुठे आढळते? तर रोहतक, हिसार, हरियाणा. रोहतक, हिसार या ठिकाणी हरियाणामध्ये. पंजाब, दिल्ली, रावी नदीच्या खोरे पंजाब येथे आढळते. कोणती? ती हरियाणा ही जात आहे. त्यानंतर देवणी कुठे आढळते? तर देवणी ही पण एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रातल्या ठिकाणे आहेत हे. देवणी कुठे आढळते? उदगीर, मराठवाडा. त्यानंतर देवगिरी आणि हैदराबाद. देवणी कुठे आढळते? तर देवणी ही उदगीर, मराठवाडा, देवगिरी आणि हैदराबाद या ठिकाणी देवणी आढळते. देवणी ही उदगीर, मराठवाडा, देवगिरी आणि हैदराबाद या ठिकाणी आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर साहिवाल कुठे आढळते? तर साहिवाल ही मोडमो मेरी जिल्हा, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार. कमीत कमी उत्तर प्रदेश आणि दिल्ली आणि बिहार या ठिकाणी कोणती? साहिवाल ही जात आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डांगी कुठे आढळते? तर डांगी ही डांग, नाशिक, त्यानंतर कोकणाचा काही भाग, हे एक लक्षात ठेवा. कुठे? तर डांगी ही डांग, नाशिक आणि कोकणाचा काही भागामध्ये डांगी आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गवळाऊ कुठे आढळते? तर नागपूर, वर्धा, हे पण एक लक्षात ठेवा. गवळाऊ कुठे आढळते? तर नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर. गवळाऊ ही जात गायीची आहे आणि ती कुठे आढळते? नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये आढळते. त्यानंतर थारपारकर ही जात गायीची आहे, ती कुठे आढळते? तर कच्छ व गुजरातच्या काही भागामध्ये आढळते. कच्छ आणि गुजरातच्या काही भागामध्ये. त्यानंतर कॉक्रेज ही कुठे आढळते? तर कच्छ, गुजरात आणि मारवाड, राजस्थान. कुठे कॉक्रेज ही जात आहे गायीची, ती कुठे आढळते? तर कच्छ, गुजरात आणि मारवाड, राजस्थानमध्ये आढळते, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढची माहिती पाहू आपली, विदेशी जाती. त्यानंतर एकदा विद्यार्थी मित्रांनो जाती पाहून घ्या. हे आपण आढळते कुठे ते पाहण्याच्या पेक्षा आपल्याला जाती विचारू शकतात ते लक्षात ठेवा. कुठे? गायीच्या जाती खिल्लार, सिंधी, गरी, हरियाणा, देवणी, साहिवाल, डांगी, गवळाऊ आणि थारपारकर आणि कॉक्रेज ही जाती आहेत, कशाच्या? गायीच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, विदेशी जाती कोणत्या? कशाच्या? गायीच्या विदेशी जाती ते पण विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. कशाच्या येतात? तर गायीच्या विचारू शकतात, गायीच्या जाती आहेत ह्या, हे लक्षात ठेवा. कशाच्या? विदेशीमध्ये कोणकोणत्या आहेत? जर्सी गायीची जात आहे. त्यानंतर ब्राऊन स्विस, त्यानंतर रेड डॅनिश, त्यानंतर होल्स्टेज फ्रिजियन. कोणती? जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डेनिस, त्यानंतर होल्स्टेन फ्रिजियन. ह्या
ह्या विदेशी जाती आहेत आणि विदेशी यामध्ये जर विचार केला तर कुठे आढळतात? जर्सी कुठे आढळते? जर्सी ही ब्रिटनमधील जर्सी बेट उगम आहे. कुठं? जर्सीचा उगम कुठे आहे? मूळ स्थान कुठलं आहे? तर ब्रिटनमधील जर्सी बेट आहे, तिथे उगम झालेला आहे. या जर्सी गाईचा ब्रिटन ती कुठे कुठे आढळते? ते आढळते तर ब्रिटन, इस्राईल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क. ब्रिटन, इस्राईल, अमेरिका आणि डेन्मार्क या ठिकाणी आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ब्राऊन स्विस ही गाईची जात विदेशी कुठे आढळते? तर उगमस्थान आहे स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि नेदरलँड. कुठे कुठे? तर ब्राऊन स्विस ही कुठे आढळते? तर ब्राऊन स्विस ही स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नेदरलँड आणि इस्राईल या ठिकाणी ब्राऊन स्विस ही गाईची जात आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जी आहे रेड डॅनिश कुठे आढळते? तर डॅनिश आणि डेन्मार्क. कुठे आहे? डॅनिश आणि डेन्मार्क या ठिकाणी रेड डॅनिश ही जात आढळते. त्यानंतर होल्स्टेज फ्रिजियन कुठे? तर होल्स्टेज फ्रिजियन ही उगमस्थान कुठे आहे? तर हॉलँडमधील पश्चिम फिनलँडमधील उत्तर हायलँड हे जे आहेत हे काय आहेत? तर होल्स्टेज फ्रिजियन याचे उगमस्थान आहे या गाईचे. कोणते? हॉलँडमधील पश्चिम फिनलँड, त्यानंतर उत्तर हायलँड हे जे आहेत हे होस्टेज फ्रिजियन या गाईचे उगमस्थान आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर म्हैशीच्या जाती पण पाहून घेऊ आपण. गाईच्या तर पाहिल्याच, तर विदेशी जाती कोणत्या पाहिल्या? जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डॅनिश, त्यानंतर होल्स्टेज फ्रिजियन. त्यानंतर आपण म्हैशीच्या जाती पाहू. म्हैशीच्या जाती यावर पण क्वेश्चन येऊ शकतोय. म्हैशीच्या जाती कोणत्या आहेत? तर पंढरपुरी, नागपुरी आणि दुसरी आहे जाफराबादी. कोणती आहे? तर ही जाफराबादी आहे, हे लक्षात ठेवा. जाफराबादी ही आहे, लक्षात ठेवा. तर पंढरपुरी, नागपुरी आणि जाफराबादी. तर पंढरपुरी ही कुठे आढळते? तर पंढरपूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी पंढरपुरी ही गाई आपली म्हैशीची जात आढळते. त्यानंतर नागपुरी ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमा. काय? नागपुरी ही जात जी आहे म्हैशीची कुठे आढळते? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ही आढळते. त्यानंतर जाफराबादी जे येतच नाही दिसणं ती जाफराबादी आहे. ते जाफराबादी ही जे एक म्हैशीची जात आहे ती कुठे आढळते? काठियावाड, जाफराबादचा परिसर आणि गुजरात व महाराष्ट्र. काठियावाड, जाफराबादचा परिसर आणि गुजरात व महाराष्ट्रामध्ये जाफराबादी ही म्हैशीची जात आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे ज्या आपल्या दुसऱ्या आहेत कोणत्या? तर म्हैशीच्या जाती. कोणत्या? तर म्हैशीच्या जाती दुसऱ्या पाहू आपण अजून आपल्या. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे, कारण म्हैशीवर आपण गायीबद्दल तर डिटेलपणे माहिती पाहिली, तर आता आपल्याला म्हैशीबद्दल पण माहीत पाहिजे. तर ह्या काय आहेत? म्हैशीच्या जाती आहेत. ह्या कशाच्या आहेत? तर म्हैशीच्या जाती आहेत, लक्षात ठेवा. तर म्हैशीच्या जाती कोणत्या? नीली रावी, मुर्रा, म्हैसाणा, सुरती. त्यानंतर आपण पुढे तिथं काय पाहिलं? नागपुरी पाहिलं. त्यानंतर त्यानंतर पंढरपुरी पाहिलं आपण. त्यानंतर जाफराबादी पाहिलं. तर हे लक्षात ठेवा. आता काय पाहणार आपण? नीली रावी, मुर्रा, म्हैसाणा आणि सुरती ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या म्हैशीच्या जाती आहेत. त्यानंतर नीली रावी कुठे आढळते? तर नीली रावी ही पंजाब, पाकिस्तान आणि फिरोजपूर. नीली रावी पंजाब, पाकिस्तान आणि फिरोजपूर या ठिकाणी नीली रावी आढळते. त्यानंतर मुर्रा कुठे आढळते? पंजाबमधील गुरगाव, रोहतक, हिसार हे जिल्हे व दिल्लीचा परिसर. कुठे? मुर्रा ही पंजाबमधील गुरगाव, त्यानंतर रोहतक, त्यानंतर हिसार हे जिल्हे व दिल्लीचा परिसर या ठिकाणी मुर्रा ही आढळते. त्यानंतर म्हैसाणा ही जात म्हैसाणा ही म्हैशीची जात कुठे आढळते? तर म्हैसाणा ही गुजरात राज्यातील म्हैसाणा जिल्हा. कोणता? म्हैसाणा ही जात गुजरात राज्यातील म्हैसाणा जिल्हा आहे, या ठिकाणी आढळते म्हैसाणा. त्यानंतर सुरती ही म्हैशी जात कुठे आढळते? गुजरातमधील सुरत, त्यानंतर आनंद, त्यानंतर नादियाड, त्यानंतर बलसाड. कुठे? तर सुरती ही म्हैशीची जात गुजरातमधील सुरत, आनंद, नादियाड, वलसाड या ठिकाणी आढळते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जाती कमीत कमी लक्षात ठेवा कुठे आढळते. हे जरी नाही लक्षात ठेवलं, कदाचित त्याच्यावर आलं तर कमीत कमी तुम्हाला ते ओव्हरलुक तरी माहीत असलं पाहिजे, म्हणून आपण ते कुठे आढळतात हे पण पाहिले. पण जाती आवर्जून लक्षात ठेवा. पहिले आपण पाहिली ती म्हणजे कोणती पाहिली आपण पहिली पाहिल्या पंढरपुरी, नागपुरी आणि जाफराबादी. त्यानंतर आत्ता काय पाहिल्या? मुर्रा, नीली रावी, त्यानंतर म्हैसाणा आणि सुरती ह्या जाती पाहिल्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेळीच्या जाती पाहू. आपण गाईच्या पाहिल्या डिटेलपणे जाती, त्यानंतर म्हैशीच्या पाहिल्या, त्यानंतर आता आपण पाहतो शेळीच्या जाती. शेळीच्या जाती अतिशय महत्त्वाच्या आहेत, ते पण क्वेश्चन येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शेळी
सगळ्यांना माहीत आहे. आणि शेळीच्या जाती आपल्याला माहीत पाहिजे. तर उस्मानाबादी शेळीची जात आहे उस्मानाबादी. तिकडे जाफराबादी आहे आणि इकडे उस्मानाबादी आहे. उस्मानाबादी जर विचारलं तर शेळीची जात आहे आणि जाफराबादी विचारलं तर म्हशीची जात आहे. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. उस्मानाबादला आढळते. कुठे आढळते? तर उस्मानाबाद हे लक्षात ठेवा. कारण आपल्या महाराष्ट्रातली जाती ही आहेत हे प्रसिद्ध आहेत. त्यासाठी ह्या माहीतच पाहिजे. उस्मानाबादी ही जी जात आहे ती शेळीची जात आहे. त्यानंतर दुसरी सुरती कशाची जात आहे? सुरती आपल्या तिकडे म्हशीची पण जात आहे आणि इकडे शेळीची पण जात आहे. सुरती ही नाशिक आणि खानदेश. कुठे? नाशिक आणि खानदेशमध्ये सुरती ही जात शेळीची आढळते. त्यानंतर संगमनेरी ही कुठे आढळते? तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये संगमनेरी ही शेळीची जात आढळते. त्यानंतर पश्चिमना ही कुठे आढळते? तर लडाख आणि लाहोलमध्ये पश्चिमना ही जात आढळते. कशाची जात आहे ही जात आहे ती म्हणजे शेळीची. हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे माहीत पाहिजे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जर जाती विचारल्या शेळीच्या तर माहीत पाहिजे उस्मानाबादी, सुरती, संगमनेरी, पश्चिमना कुठे आढळते हे पण माहीत पाहिजे. उस्मानाबादला, सुरती, नाशिक, खानदेश, त्यानंतर संगमनेरी, पुणे, अहमदनगर, नाशिकला, त्यानंतर पश्चिमना लडाखला आणि लाहोल या ठिकाणी आढळते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची माहिती आपण आपली पाहू. ती म्हणजे जे आपली शेळीची जाती आहेत, शेळीच्या ज्या जाती आहेत त्याच्या ज्या विदेशी जाती आहेत. कोणत्या? विदेशी जाती माहीत पाहिजे आपल्याला. तर ह्या विदेशी जाती आहेत आणि ह्या कशाच्या जाती आहेत ह्या? तर ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या शेळीच्या जाती आहेत. कशाच्या? तर ह्या शेळीच्या जाती आहेत. लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येतो. कारण आलं तर आपलं चुकू नये हे माहीत पाहिजे. कशाच्या? शेळीच्या जाती. ते विदेशीमध्ये सानेन, त्यानंतर सानेन आणि अल्पाईन ह्या 2 जाती आहेत. सानेन वेगळी आहे आणि अल्पाईन वेगळी आहे. सानेन, अल्पाईन, अंगोरा, त्यानंतर टोगेनबर्ग ह्या जाती आहेत. कशाच्या? विदेशी जाती आहेत. ह्या शेळीच्या जाती आहेत. तर सानेन आणि अल्पाईन ह्या कुठे आढळतात? तर स्वित्झर्लंडमध्ये आढळतात. सानेन आणि अल्पाईन ही स्वित्झर्लंडमध्ये आढळतात. अंगोरा कुठे आढळते? तर अंगोरा ही तुर्कस्तान आणि आशिया खंडामध्ये आढळते. सानेन ही अतिशय महत्त्वाची जात आहे हे लक्षात ठेवा. शेळीची जात ही सानेन कुठे आढळते? स्वित्झर्लंडमध्ये आढळते. अंगोरा ही तुर्कस्तान आणि आशिया खंडामध्ये आढळते. त्यानंतर पुढची टोगेनबर्ग ही स्वित्झर्लंडमध्येच पण आढळते. टोगेनबर्ग आणि सानेन ही स्वित्झर्लंडमध्येच आढळते. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर मेंढीच्या जाती. आपण गाई पाहिली, शेळी पाहिली, म्हैस पाहिली. त्यानंतर आता मेंढीच्या जाती पाहू. मेंढीच्या कोणत्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर समजत नसेल, फास्ट होत असेल तर एकदा परत पहा. याच्यामध्ये आपण कमी टाईममध्ये जास्तीत जास्त प्रश्न आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जेणेकरून तुम्हाला आता एक्झाम जास्तीत जास्त आपल्याला जास्त दिवस नाही भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फॉलो केला तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचे जे क्षण असणार आहे, शेवटचा जे टाईम असणार आहे त्या टायमाला आपण जास्तीत जास्त आणि एकदम मोठ्यात मोठे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महामाराथॉन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे जे आपण घेत आहोत त्यापेक्षाही आपण एकदम डिटेलमध्ये आणि एकदम स्पीडमध्ये तुम्हाला मी सांगत आहे की तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करून देणार आहे. त्या टायमाला ज्यावेळेस आता आपलं सिलेबस यावर कंप्लीट झालेलं आहे तरी पण आपण दुसरे व्हिडिओ घेत आहोत आणि दुसरी एक्स्ट्रा माहिती घेत आहोत. दुसरी जे आपल्याकडं जे आपल्याजवळ सोर्सेस आहे त्यामधून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो एक जर विचार केला तर सगळे पंचायत राज आपल्याला कुठेही माहिती भेटून जाते. पंचायत राज असो, समाजशास्त्र असो या संगणक असो. पण कृषीबद्दल आपल्याला माहिती भेटणार नाही आहे आणि कृषीबद्दल कोणतेही शिक्षक तुम्हाला जास्तीत जास्त शिकवणार नाही. यूट्यूबवर तुम्ही कुठेही जा, कुठेही सर्च करा, तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षक हे शिकवत आहे पण तुम्हाला डिटेलपणे माहिती देत नाही आहे. हे लक्षात ठेवा. आणि डिटेलपणे माहिती देत असेल, तुम्हाला वाटत असेल बा ठीक आहे तर तुम्ही त्यांचे लेक्चर पाहू शकता. माझं काहीही म्हणणं नाही आहे, मी कोणत्याही शिक्षकावर टीका करत नाही आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी जे मेहनत करत आहे किंवा मी तुम्हाला शिकवत आहे, जे माहिती देत आहे, तुम्हाला वाटत असेल की खरंच सरांनी जर चांगली माहिती देत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जेणेकरून तुमच्यामुळे मला उत्साह भेटेल आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की व्हिडिओ बनवण्याचा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची माहिती पहा आपल्या. तर मेंढीच्या जाती कोणत्या आहेत? तर देशी आपल्या ज्या आहेत दखनी, त्यानंतर आहे बुन्नर, त्यानंतर मांडगयाळ हे जाती आहेत. कशाच्या आहेत? ह्या मेंढीच्या जाती आहेत. कोणत्या? दखनी, बुन्नर आणि मांडगयाळ ह्या जाती कशाच्या आहेत? ह्या मेंढीच्या जाती आहेत. दखनी कुठे आढळते? तर महाराष्ट्र राज्याचा कोरडवाहू प्रदेश. दखनी ही महाराष्ट्र राज्याचा कोरडवाहू प्रदेशमध्ये दखनी आढळते. ही मेंढीच जात आहे. बुन्नर ही मेंढीच जात आहे. कुठे आढळते? बुन्नर ही कर्नाटकमध्ये आढळते. त्यानंतर मांडगयाळ कुठे आढळते?
तर मांडगयाळ ही सांगली जिल्ह्यात आढळते. कुठे आढळते? तर मांडगयाळ ही सांगली जिल्ह्यात आढळते आणि ही नेल्लोर आहे. हे विद्यार्थी मित्रांनो नेल्लोर, कोणती? नेल्लोर, हे लक्षात ठेवा. नेल्लोर, जी नेल्लोर ही जात आहे, ही शेळीची जात आहे. कुठे आढळते? तर आंध्र प्रदेशमध्ये नेल्लोर या ठिकाणी. नेल्लोर ही मेंढीची आहे सॉरी मी शेळी म्हणलो असेल तर सॉरी, मेंढीची जात आहे नेल्लोर. नेल्लोर कुठे आढळते? तर आंध्र प्रदेशमध्ये नेल्लोर या ठिकाणी ही जात आढळते. दखनी, बुन्नर, मांडगयाळ आणि नेल्लोर ह्या जाती कशा आहेत? ह्या मेंढीच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची माहिती विदेशी जाती. कशाच्या? ह्या मेंढीच्या विदेशी जाती आहेत. मेंढीच्या विदेशी जाती आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या आहेत मेंढीच्या विदेशी जाती? तर मेंढीच्या विदेशी जाती हे डॉसेट, मरिनो आणि कार्कुन. डॉसेट, मरिनो आणि कॉर्कुन ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या मेंढीच्या जाती आहेत आणि ह्या विदेशी जाती आहेत. तर डॉसेट कुठे आढळते? तर इंग्लंडला आढळते. आणि मेरिनो कुठे आढळते? तर मेरिनो स्पेनमध्ये आढळते. त्यानंतर कार्कुन कुठे आढळते? तर मध्य व पश्चिम आशिया खंड. कार्कुन ही मध्य व पश्चिम आशिया खंडामध्ये आढळते. विदेशी जाती डॉसेट, मेरिनो, कार्कुन. डॉसेट इंग्लंडला, मेरिनो स्पेनला. त्यानंतर कार्कुन ही मध्य व पश्चिम आशिया खंडात आढळते. त्यानंतर कोंबडीची महत्त्वाची रोगे, जे कोंबड्यावर जे रोग पडतो ते महत्त्वाचे रोग पाहू आपण. कोंबड्याचे महत्त्वाचे रोग कोणते? जीवाणूपासून होणारे रोग. जीवाणूपासून होणारे रोग कोणते आहेत? तर जीवाणूपासून होणारे रोग हे कॉलरा, त्यानंतर पांढरा हगवण आणि निळा, त्यानंतर तुरा. जीवाणूपासून होणारे रोग कॉलरा, त्यानंतर पांढरी हगवण, निळा आणि तुरा. त्यानंतर विषाणूपासून होणारे रोग कोणते आहेत? देवी, त्यानंतर पुढचं आहे देवी, राणीखेत, त्यानंतर राणीखेतलाच मानमोडी म्हणतात. त्यानंतर अंबोरा आणि मेरेक्स. कोणते? विषाणूपासून होणारे रोग देवी, राणीखेत, त्यानंतर अंबोरा आणि मेरेक्स. हे ह्या विषाणूपासून होणारे रोग आहेत. जीवाणूपासून होणारे रोग कॉलरा, पांढरी हगवण, निळा तुरा. त्यानंतर विषाणूपासून होणारे रोग देवी, राणीखेत आणि अंबोरा आणि मॅरेक्स ह्या आहेत. हे कशाचे आहेत? तर हे कोंबड्यावर महत्त्वाचे रोग पडतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथेच थांबूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण खूप भरपूर प्रमाणे माहिती घेतलेली आहे. आणि यामध्ये जर तुम्ही विचार केला प्रश्नाच्या दृष्टीने जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जवळपास 300 प्लस जर तुम्ही विचार केला 400 क्वेश्चन याच्यामध्ये तयार होऊ शकतात. तुम्ही तयार करू शकता आणि पाहू शकता. तुम्हाला वाटत असेल जर आपण काही माहिती देत आहोत आणि ती इम्पॉर्टंट आहे, यावर आपण जर प्रश्न बनवले तर 400 प्लस प्रश्न बनू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि एकदम डिटेलपणे माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आणि दिलेली माहिती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि तुमच्याजवळ व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्याला पण शेअर करा, जेणेकरून त्यांना जर विद्यार्थी काही तयारी करत असताना खेड्यातले आणि ज्यांना कशातून तयारी करावं किंवा त्यांना जर काही माहिती नसेल तर त्यांना माहिती होऊन जाईल, की त्यामुळे त्यांचा पण फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, तर स्वार्थ पण बनू नका, स्वार्थ बाळगू नका. जर तुम्ही स्वार्थ बाळगला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर चांगलं व्हायचं म्हणल्यावर स्पर्धा असली तरी बी आपलं जर चांगलं व्हायचं म्हणल्यावर आपल्या जर नशिबाने आपण जर विचार केला, नशीब माझा खूप मोठा नशीब आहे किंवा मी नशिबानं लागेल की नाही, याचा विचार न करता तुम्ही मेहनत करता येईल तर कोणीही तुमच्या नशिबामधलं घेणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वार्थ न बाळगता व्हिडिओ दुसऱ्या मित्रांना पण शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शेअरमुळे आणि तुमच्या लाईकमुळे मला उत्साह भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इतकेच जे माहिती दिली ते आपण इथेच थांबूया. आणि धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.